काय दादा, हे जे झाड आहे या झाडाकडे बघितलं पाहिजे आपण. झाडाकडून लई गोष्टी शिकायचं असते. या झाडाचे 2-3 टप्पे झालेले, म्हणजे लहानपणापासून आता त्याची अवस्था आहे डायरेक्ट. पण जर चांगलं निरीक्षण केलं ना तर लहानपणी एक रोपटं थोडं मोठं झालं झाड तर त्याला पानं फुलं किंवा ते बहरलं असणार कसं तरी. आणि आता अशी स्टेज आलेली तर ह्या स्टेजला त्याच्याकडे ना फुल आहे ना पान आहे ना काही, कुठलाच बहर नाही. आज नुसत्याच काड्या काड्या उरलेल्या आहे. याचा अर्थ काय आहे तर तिन्ही स्टेजमध्ये त्याची वेगळी वेगळी अवस्था होती. पण या वेगळ्या वेगळ्या अवस्थेमध्ये झाड कुठल्या म्हणजे घमंडमध्ये नाही, कुठलं त्याचा असा मीपणा नाही. तिन्ही अवस्थेमध्ये फक्त शांत, कोणालाच काय बोलत नाही, काय नाही काय नाही. तो फक्त त्याचा वाढत गेला आणि आता शांत अवस्थेत. पण माणूस काय करतो, प्रत्येक स्टेजला त्याचा वेगळा घमंड असतो, प्रत्येक स्टेजला त्याचा एक वेगळाच विचार असतो. तर ह्या सगळ्या ना गोष्टींमुळे माणूस म्हणजे काहीतरी मी असल्यासारखं दाखवत असतो. पण या झाडाकडून अशी परम शांती शिकली पाहिजे. आपले ऋषी मुनी साधू संत ह्याच अवस्थेत होते. छत्रपती शिवाजी महाराज लहानपणापासून त्यांना जिजाऊंनी जे शिकवलं ना सेम तसंच शेवटपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज झाडासारखे जगले. कुठलाच मोह नाही, गर्व नाही, अहंकार नाही, काहीच नाही. परम शांती, परम शांतीचा तो मार्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत शांत राहिले, गौतम बुद्ध शेवटपर्यंत शांत राहिले, आद्य जगद्गुरु शंकराचार्य सगळेच ऋषी मुनी आपले. केवळ अद्वैत स्वरूप हेच आहे का तुम्ही शेवटपर्यंत तुमच्याकडे काही पण येऊ द्या, तुम्ही बहारा मस्तीत जगा सगळं करा, पण परम शांतीत राहा. सगळी अवस्था कंटिन्यू सेम ठेवा. घमंड करू नका, गर्व करू नका, अहंकार करू नका, शांतीत जगत राहा. कारण आपण इथं परमनंट नाही. आपल्याला आयुष्यामध्ये ना परम शांतीचा अनुभव घ्यायचा आहे की हे जीवनाची स्टेप बदलत राहील, शरीर बदलत राहील, पण आपल्याला झाडासारखं आहे ना पूर्ण शांतीत राहायचंय. हे अद्वैत आहे आणि हेच अध्यात्म, हेच आपल्या आत्म्याचा साक्षात.